नमस्कार. महाराष्ट्राचा स्थापना दिन नुकताच साजरा झाला. आता महाराष्ट्र आपला 66 वर्षांचा झालेला आहे. या निमित्तानं महाराष्ट्राच्या एकूण प्रगतीचा, वाटचालीचा, आर्थिक विकासाचा, शेती, सहकारीकरण, पायाभूत सुविधा या सर्वांचाच साकल्यानं विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण एकाच महाराष्ट्रामध्ये जो विकसित महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 3,17,000 रुपये आहे आणि राष्ट्रीय दरडोई उत्पन्न 2,05,000 आहे. म्हणजे 1,12,000 रुपये अधिक राष्ट्रीय उत्पन्नाच्या सरासरीपेक्षा अधिक महाराष्ट्रातलं दरडोई उत्पन्न आहे. असं असलं तरी महाराष्ट्रातल्या असे काही जिल्हे आहेत, जवळपास निम्मे जिल्हे असे आहेत की ज्यांचं राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या पेक्षाही कमी उत्पन्न आहे आणि महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तर ते फारच कमी आहे. काही जिल्ह्यांचं राष्ट्रीय उत्पन्न हे 50% अधिक कमी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ठराविक मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या त्रिकोणामध्ये महाराष्ट्राचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. तिथंच गुंतवणूक होत आहे, तिथंच पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत आणि संपूर्ण मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, नागपूरचा तेवढा भाग सोडला तर बाकीचं सर्व महाराष्ट्र विकासापासून 4 कोस दूर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकाच महाराष्ट्रामध्ये एक विकसित महाराष्ट्र आणि दुसरा अविकसित राहिलेला महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेला महाराष्ट्र हा फार मोठ्या प्रमाणात मागे राहिलेला आहे. हा असमतोल जो आहे तो असमतोल दूर करण्यासाठी महाराष्ट्रानं आपल्या आर्थिक नियोजनाचे फेरमांडणी करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं आपण महाराष्ट्राकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. जरी विकसित महाराष्ट्र असला, औद्योगिकरण झालेलं असलं, शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालं असलं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्येच एक दडलेला महाराष्ट्र असा आहे की जो दुसरा महाराष्ट्र त्याला म्हणता येईल, त्याचा विचार आपण साकल्यानं केला पाहिजे आणि राज्यकर्त्यांनी देखील याची गांभीर्यानं नोंद घेतली पाहिजे. ज्या प्रमाणात मुंबईच्या MMRDमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे ती करणं आवश्यक असेल देखील, पण त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रामध्ये किंवा उर्वरित महाराष्ट्राकडे ज्या दुसऱ्या महाराष्ट्र म्हणून मी संकल्पना मांडतो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये याची चर्चा आपण या भागामध्ये केलेली आहे. हा जागर आपल्याला कसा वाटला? महाराष्ट्र दिनानिमित्त आपण महाराष्ट्राची फेररचना कशी करू शकतो याच्यावर चर्चा व्हावी हीच अपेक्षा या जागरमध्ये आहे. धन्यवाद.